मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं साफ नकार दिलेला आहे। तर मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या या निर्णयांचा मोठा पेच आता त्यामुळे उभा राहिलेला आहे। तर या संदर्भातला निर्णय वर्ष 2003 ला देण्यात आला होता आणि दोन्ही कोर्टांचे निकाल हे मार्गातील सगळ्यात मोठे अडथळे ठरतात। महाधिवक्त्यांसोबत ह्या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता बैठक बोलावणार आहोत। तर सरसकट कुणबी उल्लेख करता येणार नसल्यानं कोर्टाचा अडसर ठरतोय। तर आपण पाहतोय सरसकट कुणबी म्हणून सगळ्यांना प्रमाणपत्र द्यावं, सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी या आंदोलनासंदर्भातली एक मुख्य मागणी आहे जी मनोज जरांगेंची। आणि याच संदर्भात मात्र ही मागणी पूर्ण करण्यात मोठा अडसर हाच आहे की हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं या संदर्भात निर्णय दिला होता आणि मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणणं याला हायकोर्टानं नकार दिला होता। तर ते शोभणारं नसेल असं सुद्धा कोर्टानं म्हटलं होतं। सुप्रीम कोर्टानं सुद्धा याच प्रकारे निर्णय दिला होता आणि त्यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर हायकोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच या माध्यमातून उभा राहिलेला आहे आणि दोन्ही कोर्टांचे निकाल मार्गातील सगळ्यात मोठे अडसर ठरतात। तर महाधिवक्त्यांसोबत या अडचणींसंदर्भात या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा होणार आहे, सल्लामसलत होणार आहे आणि त्यानंतर बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे। तर सरसकट कुणबी उल्लेख करता येणार नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या पेचातून आता नेमका मार्ग कसा काढायचा याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे। तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय मराठा आरक्षणाचा मंत्रिमंडळ उपसमिती समोर हा कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच उभा राहिलेला आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो त्यावेळी सुनावण्यात आले होते आणि त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे। तर मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे आणि दोन स्वतंत्र निकालांवर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांनीही हे निकाल दिले होते। तर सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचा हा निकाल होता आणि मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत यावेळी जोडले गेलेले आहेत। मनोज, काय सांगशील? हा मोठा पेच खरं तर आहे आणि हा पेच जितका मोठा आहे, गंभीर आहे, आम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण पाहतोय ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या घडीची जी एक महत्त्वाच्या मागण्यांपैकी मनोज जरांगेंची एक मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। या मागणीची पूर्तता होऊ शकणार नाहीये, कदाचित ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही कारण या मागणीसंदर्भात हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं दिलेले दोन निर्णयच मोठे अडसर ठरतायत। तर पुन्हा जाऊया, आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आमच्या सोबत आहेत। मनोज, हीच खरं तर प्रमुख मागणी आहे की सरसकट कुणबी आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची मराठा समाजाला, मात्र हीच मागणी पूर्ण होण्यात मोठे अडसर आहेत। कोर्टाचे दोन निर्णय, काय अपडेट्स? जरांगे पाटील यांच्याकडनं आझाद मैदान येथे आंदोलन केले जाते आणि आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या आंदोलनाची मागणी आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि यासाठी हे आंदोलन केले जात आहे। पण यामध्ये आपण पाहतो उपसमितीकडून बैठकाचं सत्र हे सुरू आहे। काल देखील बैठका झाल्या आणि आज सकाळी देखील बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता दोन आपण या ठिकाणी बघितलं तर प्रमुख मुद्दे ते अडसर ठरत आहेत। त्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलं तर हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी पूर्णपणे नकार दिसून येत आहे आणि त्यामध्ये मंत्रिमंडळाचं मत आहे कोर्टाचा निर्णयाचा मोठा पेच या ठिकाणी हा उपस्थित झालेला आहे। दोन्ही कोर्टाचा निकाल या मार्गातील सर्वात मोठे आपण म्हणतो अडचण निर्माण करणार। त्यामध्ये आपण हे प्रमाणपत्र बघितले तर हे दोन प्रमाणपत्र आहेत। त्यामध्ये बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांनी पडताळणी समितीने 2001 मध्ये
कुणबी प्रमाणपत्र दिले होते आणि यावरती आपण बघतो जगन्नाथ होळे यांनी तक्रार देखील दाखल केलेली होती आणि ही जगन्नाथ तक्रारची आपण बघतो दाद नाही मिळाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये ही तक्रार न्यायालयामध्ये गेले होते. त्या देखील महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांनी प्रतिवाद देखील त्या ठिकाणी केले होते आणि या ठिकाणी आपण बघतो 17 ऑक्टोबर 2003 रोजी या ठिकाणी निकाल देखील दिला गेला होता आणि यामध्ये त्यांनी परिषद दिलेला आहे. त्यामध्ये 17 मध्ये असं म्हटलेलं आहे की सरसकट प्रमाणपत्र मान्य केलं तर महाराष्ट्र संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारला लागेल आणि हा असे झाले तर हा मूर्खपणा ठरेल, हा त्याच्यामधला प्रमुख हे होतं. आणि या ठिकाणी आपण दुसरं बघितलं तर या ठिकाणी सुहास दशरथे यांनी देखील विरुद्ध महाराष्ट्र सरकार यावरती निकाल आला होता आणि 6 ऑक्टोबर 2002 हे खंडपीठ होते. त्यामध्ये या निकालातील परिषदेत 46 म्हटले आहे की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र हे द्यावे लागेल आणि असे केले तर महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेचे विरोधात असेल असे हे म्हटले गेलेले आहे. त्यामुळे आपण बघतो हे दोन अडसर या ठिकाणी निर्माण झाले आहेत आणि या अडसऱ्यावरती सायंकाळी 5 वाजता आपण बघतो माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर यासमोर हे आपण बघतो हे जे दोन जे आलेले आहेत त्या ठेवण्यात आलेले आणि त्यामध्ये काय निर्णय घेतले आहेत, हा अडसर दूर होईल का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे हायकोर्टाने जो या ठिकाणी नकार दिलेला आहे त्यावरती आता जी उपसमितीची बैठक जी सायंकाळी होणार आहे त्यामध्ये प्रमुख निर्णय काय घेतले जातात आणि कशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी थांबवलं जातं हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज, याच संदर्भात खरं तर हा पेच काही सोपा नाहीये, मोठा पेच आहे, गंभीर समस्या आहे. आपण तिढा म्हणूया याला. मात्र हा सोडवण्यासाठी जी आज संध्याकाळी महाधिवक्त्यांसोबत सुद्धा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र महाधिवक्त्यांसोबतच्या चर्चेनंतर काहीतरी तोडगा निघेल का? कारण मला नाही वाटत की जर माननीय कोर्टानं हा निर्णय दिला होता तर कोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करणं आणि त्या परे जाऊन चर्चा करणं आणि नेमकं यावर तोडगेकडे तरी काय निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडून संपूर्णपणे नकार हा आलेला आहे आणि त्यावरती आपण या ठिकाणी बघतो मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मागणी करत आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे करून आणि या ठिकाणी ते आंदोलनाला देखील बसले आहेत आणि आजचा आपण बघतो 3रा दिवस आहे या ठिकाणी ते आंदोलनावर बसले आणि त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की उद्यापासून ते पाणी देखील बंद करणार आहेत आणि कडक या ठिकाणी उपोषणावर ते करणार आहे. पण या ठिकाणी जो निर्णय कोर्टाचा आलेला आहे त्यानुसार बघितलं तर या ठिकाणी जी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं ही केली जाते त्यावेळी ही पुन्हा एकदा मागणी कोर्टामध्ये गेली तर या ठिकाणी देखील पुन्हा नकार हा कोर्टाकडून येणार आहे असं दिसून येते. कारण की ज्या 2 प्रकरण आपण या ठिकाणी बघितले त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा पुढचा निकाल देखील ज्या प्रकारे या प्रकरणाचा निकाल दिला तसाच तो पुढचा निकाल असेल. पण मनोज जरांगे पाटील या ठिकाणी संपूर्णपणे आपल्या मतावर ठाम आहेत की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि यासाठी मी मुंबईमध्ये राहणार या जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आपण बघितलं तर मुंबई सोडणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. पण यावरती आता सायंकाळी उपसमितीची बैठक होणार आहे. म्हणजे जे आपले कायदे तज्ज्ञ आहेत माजी न्यायमूर्ती आहेत संदीप शिंदे यांच्या समोर ही बैठक पार पडणार आणि ते काय निर्णय घेतात या उपसमितीमधून ते देखील महत्त्वाचं ठरणार आणि त्यामधून मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा होईल आणि जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील करतील शिंदे आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज, पण या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरसकट कुणबी होणं हे स्वतः मराठा समाजाला सुद्धा मान्य आहे का? म्हणजे हा विषय वेगळाच, पण कसा म्हणजे हा अल्टिमेटली हा प्रश्न येतोच की स्वतः मराठा समाजाला सुद्धा हे मान्य आहे का की सरसकट कुणबी प्रमाणपत्र त्यांना दिली जाईल? म्हणजे जरांगेंची जरी ही मागणी असली तरी यात सुद्धा मतभेद असू शकतात. नक्कीच आपण बघितलं तर सरसकट कुणबी आपण जी मागणी मनोज जरांगे पाटील हे करत आहेत पण काही आपण जिल्हे बघितले त्यामध्ये जे मराठे आहेत त्यांची मागणी हे त्यावरती हे ठाम आहेत की आम्ही मराठीच राहणार अशी त्यांची काही मागणी आहे. पण आपण बघितलं मनोज जरांगे पाटील हे सातत्याने या ठिकाणी बोललं जाते की कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी मिळावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी ते सातत्याने मागणी करत आहेत आणि ते आंदोलन देखील करत आहेत. कारण की 2023 आपण बघतो 29 ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी हे आंदोलनाला सुरुवात केलेली होती. अंतरवली सराटी येथून ते आंदोलनाला बसले होते त्यावरती पोलिसांकडून लाठी
लाठीचार्ज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस आपण बघतो मराठा समाज हे आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने आंदोलन करून या ठिकाणी आपण बघतो मराठा समाजाचा जो कुणबी प्रमाणपत्र आहे त्यावरती ते ठाम आहे, तर की तसेच सगळे सोयरे जो त्यांचा विषय आहे आणि आपण बघतो हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू करा हे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि महत्त्वाचे दुसरं म्हणजे जे आपण बघतो जे पोलिसांकडनं कलम देखील दाखल करण्यात आलेले आहे मराठा समाजावरती ते देखील मागे घेण्यासाठी सांगण्यात त्या भूमिकेवरती देखील मनोज जरांगे पाटील हे ठाम आहे. पण आपण जी बघितली आता जे कोर्टाचा निकाल आलेला आहे, कोर्टाकडनं जो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडनं जो नकार आलेला आहे त्यानुसार जो आता पुन्हा प्रकरण वाटलं जो हायकोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेस देखील आता आत्ताच्या प्रकरण बघता या ठिकाणी नकारच येण्याची शक्यता ही वाटत आहे. पण आता जी संध्याकाळची उपसमितीची बैठक आहे त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात येईल ही मागणी त्यांच्यामध्ये देखील आहे. पण आता हे यामधून संध्याकाळी काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मनोज, आणखी एक मुद्दा इथे येतो की ही जी मागणी आहे महत्त्वाच्या मागण्यांपैकी की सरसकट कुणबी आरक्षण कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं मराठा समाजाला, जर ही समजा मागणी मान्य झाली, काही तोडगा निघालाच आणि मागणी मान्य झाली तर ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देणं हे सहज शक्य होणार आहे आणि त्यामुळेच ही मागणी केली जाते आणि तसं पाहायला गेलं तर याची पूर्तता होणं फार कठीण आहे. मात्र काय याबाबत सरकार कितपत म्हणजे सरकारच्या दृष्टीने याची इच्छाशक्ती किती आहे की म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं सरसकट सगळ्यांना? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत आणि त्यामध्ये आता या जो मनोज जरांगे पाटील हे आपलं मागणी मागत आहे आणि ते देखील यामध्ये सर्व जाती ॲड झाल्या तर त्यांच्या जातीमध्ये आपण बघितलं तर ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात जाती ॲड देखील होणार आहेत आणि त्यानंतर सरकारचं आपण या ठिकाणी बघितलं सरकार या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एकदम सकारात्मक आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर ते प्रयत्न देखील करत आहेत. त्यामुळे आपण बघतो जी उपसमिती गठीत करण्यात आली विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यानुसार आपण बघतो सातत्याने बैठकांवरती बैठका देखील पार पडतात आणि काल देखील आपण बघतो माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे देखील जरांगे पाटील यांच्याशी बोलायला देखील गेलेले होते. आझाद मैदान येथे त्यांच्याशी चर्चा देखील झाली आणि त्या चर्चेनंतर देखील आपण बघितलं जी पुन्हा एकदा उपसमितीची बैठक ही पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी उपसमितीची बैठक ही पार पडली. त्यामध्ये हे जो तोडगा आहे हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा जो नकार आहे तो तिढा अद्यापही कायम आणि त्यामध्ये जे दोन प्रकरणं आलेले आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं या ठिकाणी हा तिढा जो कायम आहे जो पेच आहे तो कायम राहणार आहे. त्यामुळे जे बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जी पडताळणी समितीने 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं आणि त्यावरती जगन्नाथ होले यांनी धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्स बद्दल. आणखी अपडेट्स तुझ्याकडनं घेतच राहू. तुर्तास पुढची बातमी पाहूयात.